वेलकम टू सरूज वर्ल्ड। तर आज मी कुठे जाणार नाही आहे। आज मी तुम्हाला गावातलाच एक प्रोग्राम दाखवणार आहे। आमच्या जो मळ्यामध्ये केला जातो तो। तर आमच्या मळ्यामध्ये एक समाधी आहे, आमच्या पूर्वजांची समाधी आहे। त्यांचं नाव आहे अमृत महाराज माने। त्याला जवळजवळ 40-50 वर्षापेक्षा जास्तच झाले असतील। जसं की मम्मी मला सांगत होती की तिच्या लग्नाच्या अगोदरपासूनच चालू आहे प्रथा। बट पप्पाने विचारलं तर पप्पांना पण एवढे काही इयर्स माहीत नाही, पण 100 देखील असू शकतात। तरी पण मी 40-50च बोलते। 40-50 वर्षापासून हा जो आहे तो प्रोग्राम चालू आहे। त्यांच्या महाराजांच्या पुण्यतिथीला गावामध्ये भंडारा घातला जातो। भंडारा घातला जातो इन द सेन्स गव्हाची जी खीर असते ती बनवली जाते। तर ती कशी बनवतात आणि कसा काय भंडारा असतो ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये। तर इथे जे आहे ते खड्डा खोदायचं काम चालू आहे चुलीसाठी। हे भरतदादा आहेत, तर ते चूल बनवण्यासाठी खड्डा खोदतात। ते समाधीच्या बाजूलाच खड्डा खोदतात ते, आणि मग त्यानंतर त्यावरती खीर शिजवली जाणार। तर हे तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते। एकच मिनटं। रिद्वी शूट करत होती त्यामुळे रिद्वी काय मोबाईल द्यायला रेडी नव्हती। तर हे आजूबाजूला ही ट्रॅक्टरच्या पलीकडे जी आहे ती समाधी आहे, आणि हे ते जे आहे ते खड्डा खोदायचं काम चालू आहे। तर पप्पा देखील इथे नारळ फोडतात आहे, म्हणजे ज्यांना जे जे पॉसिबल आहे ते लोक ते देतात। कोणी गहू देतं, कोणी खोबरं देतं, कोणी गूळ देतं, साखर देतं। तर ते गहू जे आहेत मग भरडून आणले जातात चक्कीवरून, आणि नारळ वगैरे तिथे सगळेजण फोडतात। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळेजण आज तुम्हाला कामाला लागलेले दिसतील, बायका सोडून। बायका पण असं नाही, बायका पण हेल्प करतात पण जास्त नाही। तर इथे बघू शकता तुम्ही खोबरं फोडायचं काम चालू आहे। खोबऱ्याचे तुकडे, हे गहू जे आहेत ते भरडून आणलेले आहेत, गूळ देखील कोणी कोणी दिला आहे। तर ते सगळे मोठी जी माणसं आहेत ती कामाला लागलेली आहेत। आणि हे बघा, ही अशा प्रकारची चूल आहे। तर अशा प्रकारची चूल मी तर पहिल्यांदाच बघितली। तर असे खड्डा खणून इथे चूल बनवलेली आहे। आणि जशी आपल्याकडे प्रथा असते की अगोदर चूल पुजली जाते आणि मग नंतरच त्यावरती अन्न जे आहे ते शिजवलं जातं। तर इथे 5 दगडं मांडलेली आहेत, आणि त्याला हळदी कुंकू वाहून बायका ज्या आहेत त्या पूजा करतात। 5 बायका बोलवून असं पूजा केली जाते। सो जे जवळ आहेत, ज्यांना लगेच पॉसिबल आहे ते येऊन मग आता चुलीची पूजा करतात। ते मम्मी तुम्ही बघू शकता पूजा करते चुलीची। नंतर मग अगरबत्ती वगैरे लावून नारळ वगैरे फोडून मग त्यावरती अन्न शिजवणार। तर इथे आता भरतदादा जे आहे ते अगरबत्ती घेऊन आलेले आहेत। तर ते आता अगरबत्तीने चुलीला ओवाळतील। नंतर पप्पा जे आहे ते नारळ फोडणार आहेत। तर अशा प्रकारे चुलीची पूजा जी आहे ती इथे झालेली आहे। तर इथे आता एक खोबऱ्याचा तुकडा ठेवून बाकीचं खोबरं जे आहे ते यूज करतील। इथे 3 टोप घेतलेले आहेत, ज्याला मातीने सारवलं आहे चारी बाजूने, कारण की टोप काळे होऊ नये म्हणून। आणि आता चूल जी आहे ती पेटवायला सुरुवात केलेली आहे। हे हवा इकडून समोरून येत असल्यामुळे बऱ्याच वेळ जे आहे चूल ती पेटत नव्हती। प्रयत्न चालू होते भरतदादांचे चूल पेटवायचे। तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला हवेचा आवाज देखील येत असेल, खूपच हवा असते इथे। सगळेजण सावलीला बसायला देखील येतात। आणि इकडे लहान मुलं जी आहेत ती फुलं तोडायला कामाला लागलेली आहेत। म्हणजे 12 वाजता जी आहेत फुलं टाकली जातात आणि त्यानंतर मग पूजा आरती करून प्रसाद जो आहे तो दिला जातो सगळ्यांना। तर इथे लहान मुलं सगळी जी आहेत ती झाडाची फुलं तोडतात आहे। मोठी माणसं सगळी खाली कामाला लागलेत आणि लहान मुलं जी आहेत ते इथे कामाला लागलेत। आणि बायकांना तसा आज आराम आहे, बट आराम असं नाही म्हणता येणार, कारण की गावाकडे तुम्हाला माहिती आहे बरीच कामं असतात आणि उन्हाळ्याची कामं देखील बऱ्याच बायकांची चालू असतात। तर हे फुलाचं झाड आहे माझ्या काकांचं, जे आमच्या घराच्या बाजूला आहे। आणि हे ते आमचं घर आहे, आणि इकडे खाली समाधी आहे। आमची गाडी पार्क केली, ही भरतदादांची गाडी आहे, आणि त्याच्या खाली जी आहे समोर दिसते ती समाधी आहे।
आणि हे ते आहे आमचं घर. तर आता फायनली चूल पेटवून जे आहे त्यावरती शिजायला ठेवलेलं आहे. तर ते हळूहळू शिजवलं जातं. आणि इकडे जे आहे दुसऱ्या बाजूला समाधी जी आहे धुवायची चालू होती, स्वच्छ करून वगैरे व्यवस्थित पूजा करायला. तर इथे दीपक दादा आणि त्याचं नाव नाही माहीत मला, कारण की वरच्या घरातला मुलगा आहे हा. पण हे लोक सगळेजण मिळून जे आहे ते समाधी आता स्वच्छ धुवून साफ करून घेत आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता एका टोपात जे आहे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या टोपात जे आहे ते खीर शिजवायचं काम चालू आहे. तर आज कोणी जेवण बनवत नाही, सगळेजण येऊन इथेच प्रसाद खातात. तर आता ह्यांचं समाधी जे आहे ते धुवून झालेली आहे, आता समाधीची पूजा करणार. आणि तुम्हाला पलीकडच्या बाजूला खीर शिजवली जाते ते दिसत असेल समाधीच्या पलीकडे. आणि इकडे जे आहे ते पूजा चालू आहे. तर 3 टोप खीर बनवली होती. कमी कमी राहू दर विद्यासन आहे का टाक गाठी होते ते इथं मला पडायला साप तिकडे घाल रे एक लाकूड पाणी सांडतंय त्याला का होतंय रे पाण्याला. तर गहू जे भरडलेले गहू आहेत ते हळूहळू टाकले जातात. ह्याच्या देखील गाठी होतात खीर बनवताना. आज माहिती आहे एक टोप जो आहे तो शिजवण्याची प्रोसेस चालू होती. जितकं दिसतंय तितकं तर इझी नाही आहे, कारण की ते शिजले की नाही कसं कळतं काय माहिती. कारण की गहू असे पण जाडच असतात, भरडले तरी म्हणजे पूर्ण नाही त्याचं पीठ बनवत, थोडेफार जाड जाड ठेवतात. ते दरवर्षी बनवतात त्यामुळे त्यांना कदाचित अंदाज असावा, बट मला नाही समजलं हे कसं काय. आणि बऱ्याच वेळ ह्याला लागतो, पूर्ण दिवस सकाळपासून ह्यांची तयारी चालू आहे. नको नको मुठीनं टाका मुठीनं टाका शिजणार नाही लवकर. दगड आहे ते खाली तर म्हणून मी चांगलं जोर लाव की वाईस. जमतंय जमतंय कडक. आणि आता खीर जी आहे ती शिजलेली आहे सगळ्यांच्या खूप कष्टानंतर. आणि आता सगळेजण जमा झालेत, बायका देखील सगळ्या जमा होतात हळदी कुंकू घेऊन आणि सगळ्यांना एकमेकांना हळदी कुंकू लावतात जेव्हा हे पूजा आरती वगैरे सगळं होते तेव्हा. तर आता इथे चालू आहे, सगळे मोठे माणसं देखील आलेले आहेत, पूजेची तयारी चालू आहे. आणि प्रसादासाठी सगळेजण घरून कुरमुरे देखील आणतात की प्रसाद वाटण्यासाठी. आणि खीर जी आहे ते जेवणाचा प्रसाद म्हणून वाटतात. सोड माग गेली तांदूळ.
आलेल्या सगळ्या लोकांना फुलं वाटली जातात आणि टिक्का जो आहे तो लावला जातो ब्लॅक कलरचा। आता इथे पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि आता फुलं पडणार 12 वाजता। आणि आता तुम्ही बघितलं जसं की पूजा आरती नामस्मरण वगैरे सगळं झालेलं आहे आणि सगळेजण आपल्या घरून हळदी कुंकू घेऊन येतात आणि सगळ्या बायकांना एकमेकांना लावतात। जसं हळदी कुंकूच्या कार्यक्रमात होतं तसंच सेम टू सेम इथे जातं। मग सगळ्यांना हळदी कुंकू लावतात आणि कुरमुऱ्याचा प्रसाद देखील इथे वाटला जातो सगळ्यांना। आणि त्यानंतर जे आहे ते पंगत बसते। पहिल्यांदा लोक असे सगळेजण ताटं वगैरे घेऊन यायचे खीर खाण्यासाठी, बट आता ती सिस्टम जी आहे बंद झालेली आहे। आता सगळेजण पत्रावळीच यूज करतात। तर आता इथे खीर जी आहे शिजलेली आहे, तर जे कुरमुरे आहेत प्रसादाचे ते देखील खीरमध्ये मिक्स केले जातात। इथून तुम्हाला कितपत दिसतंय माहीत नाही, मी तुम्हाला झूम करून दाखवेन जेव्हा दुसऱ्या टोपात टाकणार तेव्हा। आणि आता सगळ्यांचं हळदी कुंकू अजून बायकांचं चालू आहे, प्रसाद वाटप हळदी कुंकू। मग ते सगळं झालं की मग सगळ्यांची पंगत जी आहे ती बसणार। तर हे बघा हा दुसरा टोप आहे, ह्यामध्ये कुरमुरे टाकलेले आहेत प्रसादाचे आणि हे आता ह्यामध्ये मिक्स करणार। तर हे जे आहे खीर जी आहे ती गोड असते, जास्त पण गोड नसते, नॉर्मल गोड असते। तर ही दुधासोबत खातात, काही जण चटणीसोबत देखील खातात, प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे। तर हे दरवर्षी बनवलं जातं, बट खरं सांगायचं तर मला ही खीर नाही आवडत, मी प्रसाद म्हणून एका घासाचीच खाल्ली होती। तर आता इथे माणसांची पंगत जी आहे ती बसलेली आहे। काही जण आता पण ताटं घेऊन आलेले आहेत, तर जे ताटं घेऊन आले त्यांना ताटात वाढलं जातं आणि बाकीच्यांना जे आहे ते पत्रावळ्या आणलेल्या आहेत। तर इथे आता लहान मुलं मोठी माणसं सगळेच बसलेले आहेत आणि पलीकडच्या बाजूला जी आहे ती बायकांची पंगत बसणार आहे आणि बाकीचे जे आहेत ते वाढायचं काम करतात आहे। आणि अजून काही लोक आलेले नाही आहेत, ते लोक येतात आहेत। म्हणजे गाव आमचं जास्त मोठं नाही आहे, थोडंच आहे, बट आहे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी माणसं आहेत गावामध्ये। तर ती सगळीच आज इथे गोळा झालेली आहे गावामध्ये, म्हणजे मळ्यामध्ये। आणि इथे जी आहे ती बायकांची पंगत बसलेली आहे। तर आमच्या मळ्याचं नाव देखील वारकरी मळा असं आहे। तर मग इथे जी आहे बायकांची पंगत बसली आणि पलीकडे जी आहे ती माणसांची पंगत बसली। तर असा होता भंडारा, अशा प्रकारे सेलिब्रेट केलं जातो। इथे तुम्हाला अनलिमिटेड येऊन तुम्ही खीर खाऊ शकता। तर सगळेजण येऊन इथे आवडीने खातात। आणि तुम्हाला दिसत असेल रिद्वी जी आहे ती सगळ्यांना पाणी देत होती, तिला वाढायला खूप आवडते गावाला आल्यापासून, कारण की इकडे काही तिला असं काही करायला भेटत नाही। तर गावाला गेल्यावर प्रत्येकाच्या घरी काही ना काही प्रोग्राम असायचं, मग तिला असं आवडायचं पत्रावळ्यात जेवायला, पाणी द्यायला। तर असा होता माझा आजचा दिवस आणि असा होता आमच्या गावचा भंडारा। तर कसा वाटला तुम्हाला आमच्या गावचा भंडारा, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। तर आजच्या ब्लॉगचं एंड मी इथेच करते, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। टिल देन बाय, टेक केअर।